तर नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. शासनाने नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रत्येक नागरिकाला आपला वोटर ID आणि मतदान नंबर हे माहीत व्हावे यासाठी जे चिठ्ठ्या असतात ते माहितीपत्रक द्यायला पाहिजे, पण बहुतांश भागामध्ये हे चिठ्ठ्या मिळालेल्या नाहीत. आपण नागरिकांकडून जाणून घेऊयात हे काय तुम्हाला मिळाली का वो चिठ्ठी. हम है कि नहीं है, गांव के गली के है कि नहीं, हमारा चिट्ठी होना ना जरूरी है। और चिट्ठी नहीं तो मतदान की परेशानी हो जाएगी। परेशानी नहीं तो क्या, आप उनके हाथों से, हमारे हाथ से तो नहीं हो रही ना। हमको दिया थे तो हम किसको करेंगे, बोलो ना तुम। हमारी तरफ है क्या, कुछ नहीं है ना, उनका काम है देने काम आपको। ओके गंगाधररावजी, तुमच्या वार्ड नंबर 4 मध्ये अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे, काय सांगता तुम्ही या संदर्भात? हे बघा, आपल्या वार्ड नंबर नेहरूनगरमध्ये वार्ड क्रमांक 4 आहे, 16 आहे, तसेच वार्ड क्रमांक 5 पण आहे. याच्यामध्ये 3 फूट झाले आहेत. जवळपास कोण्या पक्षाचं आणि कोण्या याचं ते येत आहेत, परंतु शासनाकडून एक पोलचिट्टी यायला पाहिजे किंवा जेणेकरून सर्वसाधारण माणसाला व्यक्तीला समजलं पाहिजे की बा आम्ही मतदानाचा हक्क बाजवत आहोत. ज्या व्यक्तींना आता एक फॉर एक्झाम्पल आता ही लेडीज आहे, यांना धड वाचता येत नाही, लिहिता येत नाही, परंतु शासनाने यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुमची पोलचिट्टी म्हणजे तुमचं वोटरचा हक्क हे तुमच्या 16 नंबरमध्ये गेला आहे, 5 नंबरमध्ये गेला आहे, 6 नंबरमध्ये गेला आहे. यांनी यांचा हक्क कशा प्रकारे करावा, यांचा हक्क नाही का? माझं म्हणणं एकच म्हणणं आहे, बाबा यांचं कर्तव्य, आपल्या या शासनाचं कर्तव्य आहे की बाबा यांचं मतदानाचा हक्क अक्षरशः गुंडाळून फक्त काळा बाजार करतायत. प्रशासनाची जबाबदारी होती की बाबा जे नगरपंचायतची प्रशासनाची जबाबदारी होती की यांनी आम्हाला पोलचिट्टी करायची होती. आता या पोलचिट्टीमध्ये कशा प्रकारे फंड होईल की बाबा कोणती मानसी हक्क होणार, कशा प्रकारे विकास होणार. आता एखादं घर जर समजा 5 नंबरच्या जागी 6 नंबरमध्ये गेलं, 16 नंबरमध्ये गेलं आणि अशा प्रकारे जर विकास होत असेल, आता माझ्या वार्ड क्रमांक 4 मध्ये 1053 ते 56 वोटर आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 56 ते 60 लोक मृत्यू आहेत. आता हे सरासरी काढलं आणि याच्यामध्ये व्यतिरिक्त आता माझ्या वार्डच्या बाहेरचे म्हणजे जवळपास 7 नंबरमध्ये 9 नंबरमध्ये असे जवळपास 200 ते 250 मतदान आहे. आता हे माझा हक्क कसा आहे की माझा विकास कशा प्रकारे होणार, माझ्या मतदानामध्ये माझ्या फूट पडते. तर आता तुमचं काय म्हणणं आहे, शासनाने जे पोलचिट्टी वाटप केलं नाही तुम्हाला काय? शासनाने तरतूद करावी ताबडतोब, आज उद्या 24 तासामध्ये जे मतदान हक्क नाही त्याच्या घरापर्यंत पोहोचती करावी. माझं फक्त एकच म्हणणं.